पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेवाय नमो नमः। उस डोंगा परे रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, नदी डोंगी परी निर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, सोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा। पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। श्रोतृ मायबापांनो, हा चोखोबारायांचा अभंग आपण आज त्या विवेचनाला घेतलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण संत चरित्राचं काही व्याख्यान बघतो आहे आणि आज ज्याप्रमाणे मी चोखोबा महाराजांचा अभंग घेतला त्याच्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल की आज चोखोबारायांचं जीवनचरित्र आपल्याला थोडक्यात बघायचं आहे। चोखोबाराया हे तसे शूद्र जातीत जन्माला आले आणि शूद्र जातीमध्ये जन्माला येऊनही विठ्ठल भक्तीमध्ये चोखोबारायांनी उच्चांक गाठलेला आहे। ज्या चोखोबारायांच्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारची जातीचा अडसळ न येता चोखोबारायांनी स्वतःची भक्ती ही सिद्ध करून दिलेली आहे। आम्ही अनेकदा बघतो की आम्हाला हा अडचण आहे, ती अडचण आहे, घरात असं आहे, घरात वातावरण असं नाही, आम्हाला काम आहे वगैरे वगैरे वगैरे। पण मायबापांनो एक सांगू इच्छितो, भगवत भक्तीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण माणसाला येऊ शकत नाही, हे चोखोबारायांच्या चरित्रातून आम्हाला आज जाणून घ्यायचं। 1268 साली 14 जानेवारीला चोखोबा महाराजांचा जन्म झाला आणि चोखोबा महाराजांचा जन्म हा कोरेगाव जिल्ह्यात, बुलढाणा जिल्ह्यातील कोरेगावला, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरेगावला। आता याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मंगळवेढ्याचे आहेत, पंढरपूरचे आहेत वगैरे वगैरे। पण काय, चोखोबा महाराजांची जी भगिनी आहे ती निर्मळाबाई ही मेहुणला दिलेली आहे आणि मेहुणला दिल्या असल्यामुळं त्याच्यावरून तरी असं वाटतं की चोखोबा महाराज हे कोरेगावला जन्माला आलेले असावे। त्याच्यावरून हा संदर्भ आपल्याला योग्य असा वाटतो। चोखोबा महाराजांच्या वडिलांचं नाव सुदामा यसकर, हे फार विठ्ठल भक्त होते हेही, आणि त्यांच्या आईचं नाव सावित्रीबाई असं चोखोबा महाराजांच्या आईचं नाव आहे। हे दोघेही दाम्पत्य अतिशय गरीब कुटुंबामध्ये अतिशय हालाकीचे दिवस यांचे, काबड कष्ट करावे आणि आपला उदरनिर्वाह चालवावा। पण भगवंताचे भक्त असल्या कारणास्तव एक दिवशी सावित्रीबाई आणि सुदामा यसकर बाबा हे पंढरपूरला आले आणि पांडुरंगाजवळ विनंती केली की पांडुरंगा, अरे आम्हाला अपत्य नाही, अपत्य तुझ्या सेवेसाठी आम्हाला दे, आम्ही मेल्यानंतर आमच्या पाठीमागं तुझी भक्ती ही आमच्या कुटुंबात चालली पाहिजे। म्हणून चोखोबा महाराजांच्या आई वडिलांनी भगवंताकडे प्रार्थना केली आणि असं सांगितलं जातं चोखोबा महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये की पांडुरंगाने म्हणे एका त्या परडीतला आंबा घेतला आणि तो चोखला आणि तो सावित्रीबाईच्या ओटीत टाकला आणि सांगितलं, जा हा आंबा तू खा आणि तुला पुत्रप्राप्ती होईल। त्या न्यायाप्रमाणे पांडुरंगावर विश्वास असल्या कारणानं सावित्रीबाईंनी
तो आंबा अतिशय आदरयुक्त अंतकरणाने, प्रेमळ अंतकरणाने घेतला आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून तो चोखला आणि त्याच्यातून ज्याचा जन्म झाला, आंबा चोखून भगवंताने दिला म्हणून शेवटी सावित्रीबाईंनी आणि सुदामा येसकर बाबांनी त्या बाळाचं नाव चोखोबा असं ठेवण्यात आलेलं आहे असं सांगितलं जातं. आणि संत महात्म्यांच्या चरित्रा संदर्भामध्ये जास्त तर्क वितर्क करण्यापेक्षा संतांच्या चरित्रातून आम्हाला काय घेता येईल किंबहुना संतांच्या चरित्रातून आम्हाला काय प्राप्त होतं हे अतिशय महत्वाचं आहे. काय आहे, ज्याला तहान लागते ना, मग त्याला जर तहान लागलेली आहे तर त्याला जर आपण पाणी देऊ केलं तर तो विचार करत नाही. ज्याला तहान लागलेली, कडाक्याची खूप तहान लागली आणि त्याला जर आपण पाणी दिलं तर तो म्हणत नाही हे पाणी फिल्टरचं आहे का, थंड आहे का, स्वच्छ आहे का, निर्मळ आहे का. त्याची पहिली प्रायोरिटी राहते फक्त पाणी ग्रहण करणे, पाणी पिणे आणि पाणी पिऊन तो त्याची शुद्धा क्षमवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या न्यायाप्रमाणे संत महात्म्यांचं चरित्र बघत असताना आम्हाला त्याच्यातून काय प्राप्त होतं आम्ही फक्त याचा विचार करावा. अन्यथा हे असं का, हे तसं का, आणि संतांचं चरित्र आमच्या विचाराच्या पलीकडचं आहे. संतांच्या चरित्राविषयी आम्ही विचार नाही करू शकत, कारण तेवढे विचार आमचे प्रगल्भ आजही झालेले नाहीत. विज्ञानवादी लोकांना कदाचित ह्या गोष्टी फेकाफेकीच्या वाटत असतील, पण मायबापांना एक सांगतो, विज्ञानाच्याही पलीकडे संतांचे विचार पोहोचलेले आहेत. म्हणून संतांचं चरित्र विचारात घेत असताना आमच्या अंतकरणामध्ये भक्ती ही रुजलेली असणं गरजेची आहे. आणि त्या न्यायाप्रमाणे सावित्रीबाईंना आणि सुदामबाबांना एक मुलगा झाला, त्याचं नाव चोखा असं ठेवलं. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव आहे निर्मळा. चोखोबा महाराजांना एक बहीण आहे निर्मळा नावाची. अर्थात चोखोबा महाराजांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये प्रत्येकाचे अभंग आहेत. निर्मळाबाईचे अभंग आहेत, त्यांच्या पुत्राचेही अभंग आहेत. आणि निर्मळाबाईचा विवाह हा त्या मेहुणचे बंका महाराज त्यांच्याशी करून दिलेला आहे. आणि त्यांच्याशी विवाह करून दिल्यानंतर बंका महाराजांचंही एक कुठंतरी कर्तव्य म्हणून बंका महाराजांनी आपली स्वतःची सख्खी बहीण सोयराबाई ही चोखोबा महाराजांना पत्नी म्हणून प्राप्त करून दिलेली आहे. म्हणजे असं थोडक्यात आपण व्यावहारिक दृष्ट्या धरू की हे साटलोटच झालेलं आहे. बंका महाराजांना चोखोबा महाराजांची बहीण दिली आणि बंका महाराजांची बहीण ही चोखोबा महाराजांना प्राप्त झाली. चाल सोयराबाई चोखोबा महाराजांच्या धर्मपत्नी झाल्या आणि सुंदर असा संसार चालू आहे. काही कालांतराने दोघंही आई वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी ते गाव सोडून पंढरपूरला रहिवास केला. पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर पंढरपूरला ज्या वेळेस पांडुरंगात नामदेव महाराजांच्या मुखातून पांडुरंगाची भक्ती ऐकली कोणी चोखोबा महाराजांनी, आणि पांडुरंगाविषयी त्यांची भक्ती ही दृढ होऊ लागली, खूप दृढ होऊ लागली. इतकी दृढ झाली की भगवंताच्या भेटीने चोखोबा महाराज हे जसे काही वेळेपेसे होऊ लागले. मग काय करायचं, चोखोबा महाराजांनी कुठंतरी जायचं कोणाकोणतरी. आता चोखोबा महाराजांनी बालक्रीडेमध्ये ऐकलं होतं नामदेव महाराजांच्या की भगवंताला लोणी फार आवडतं आणि म्हणून चोखोबा महाराजांनी कुठंतरी जावं, लोणी कोणाकोणतरी. आता घरची परिस्थिती अतिशय बिकट, तरी सुद्धा चोखोबा महाराजांनी कुठंतरी जावं, थोडंसं लोणी आणावं आणि पांडुरंगाच्या रावळामध्ये येऊन बसावं. पूर्वी तो लाकडी खांब नव्हता, तिथं दगडी खांब होते फक्त, आणि त्या खांबाला टेकून चोखोबा महाराज, कारण त्यावेळेची परिस्थिती अतिशय बिकट होती. चोखोबा महाराजांना साधारण पायरी सुद्धा ओलांडायची परमिशन नव्हती. चोखोबा महाराजांच्या अभंगात आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाणवतं, बडवे मज मारताती काय अपराध वगैरे वगैरे, आपण चोखोबा महाराजांचे अभंग बघू शकता. आणि चोखोबा महाराजांनी ते लोण्याचं गाडगं घ्यावं आणि पांडुरंगाच्या तोंडाकडे निहाळत बसावं त्या महाद्वाराच्या द्वाराशी आणि सांगावं, देवा तारे एकदा तरी माझ्या हातचं लोणी खाना, पांडुरंगा एकदा तरी माझ्या हातचं लोणी खाना. आणि भगवंताची ती निस्सीम भक्ती पाहून भगवंतालाही त्यांची दया यावी आणि भगवंताने विटेवरून उतरावं आणि चोखोबा महाराजांच्या हातचं ते लोणी खावं. झाला, दररोजचा नित्यक्रम सुरू झाला. चोखोबा महाराजांना ज्यावेळेस भगवंताला लोणी खाऊ घालण्याचा प्रसंग आला त्यावेळेस चोखोबा महाराजांना गोड आनंद व्हावा. आणि दररोजचा एक दिवशीचा प्रसंग असा झाला की चोखोबा महाराजांनी कुठून तरी पुन्हा ते लोणी आणावं आणि भगवंताची वाट पाहत बसावी. पण भगवंतालाही त्यावेळेस काहीतरी सीमा होत्या, कारण ज्या वेळेस ते बडवे, ते ब्राह्मण, ते पुजारी त्या मंदिरात असत त्यावेळेस भगवंताला विटेवरून खाली उतरता येत नसायचं. का तर पुन्हा चोखोबा महाराजांना त्रास होईल.
म्हणून चोखोबा महाराजांच्या या हितास्तव भगवंत खाली उतरत नसायचे. पण दुपारची वेळ आणि कोणीच नाही ही संधी पाहून एक दिवशी भगवंत खाली उतरले आणि नित्यनेमाप्रमाणे चोखोबा महाराजांनी त्यांना ते लोणी लोणी भरवलं. पण तेवढ्यामध्ये दरवाजाला काहीतरी आवाज झाला आणि कोणीतरी मंदिरात येतंय हे बघून भगवंताने तातडीने तिथून उठून पुन्हा विटेवर उभे राहिले. पण गडबड अशी झाली, चोखोबा महाराजांनी ते लोणी खाऊ घालत असताना भगवंताच्या मुखाला कुठंतरी ते लोणी राहिलं आणि ते लोणी राहिलं. विटेवर उभे राहिले, कटेवर हात ठेवले, पण तोंडाचं लोणी तसंच राहिलं. मग आता काय करायचं? पण ते पुजारी आले. आता तसं तर पुसता येत नाही त्यांचे देखत. मग त्यांनी ते पुजारीने पाहिलं की अरे, भगवंताच्या तोंडाला लोणी लागलंय आणि हा चोखा लोणी घेऊन बसलेला आहे. म्हणून त्यांनी पुन्हा 10-12 जणांना बोलवलं, बडव्यांना बोलवलं आणि सांगितलं या चोख्याने आपलं मंदिर आणि देव वाटवलेला आहे. महाराज काय सांगावं तुम्हाला, त्या सर्व जणांनी मिळून त्या चोखोबा महाराजांना असा बेदम मार दिला, इतका मार दिला आणि सांगितलं चोख्या, आजपासून तू पंढरपूरमध्ये राहायचं नाही, इथून तू लगेच प्रस्थान करायचं आणि तू हे पंढरपूर सोडून दुसरीकडे राहायला जायचं. झालं. भगवंताला सांगितलं प्रभू की तुझीच इच्छा, ही तुझीच आज्ञा, तुझ्याच आज्ञेने सगळं होतं. कारण भगवंत स्वतः सांगतात, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले, जो या जगाते चालिता, मी सर्व करतो, तूच सर्व करतो. तर मग हेही तुझ्याच इच्छेने झालेलं आहे. संत महात्मे अंतःकरणामध्ये स्थित असतात, स्थित प्रज्ञ असतात. चोखोबा महाराजांनी तिथून ते पंढरपूर सोडलं आणि चंद्रभागेच्या पलीकडच्या साईडला, म्हणजे आता जिथं राधा पांडुरंग नावाचं इस्कॉन मंदिर आहे, त्या मंदिराच्याच जागेवर एक छोटीशी झोपडी बांधली भगवंतानं तिथून त्यांना काढून दिलं. असं चोखोबा महाराज म्हणतात ते तुझ्याच आज्ञेने झालं. मग तिथून काढून दिल्यानंतर चोखोबा महाराजांनी चंद्रभागेच्या पलीकडे त्या इस्कॉन मंदिर, आता जिथं इस्कॉन मंदिर आहे राधे विठ्ठल नावाचं, त्या ठिकाणी चोखोबा महाराजांनी आपली झोपडी बांधली. झालं, झोपडी बांधली आणि तिथून पांडुरंगाचं दर्शन तर काही होत नव्हतं, पण रावळाचं दर्शन व्हायचं, कळसाचं दर्शन व्हायचं आणि पुंडलिक महाराजांचं दर्शन व्हायचं. त्याच्यावर चोखोबा महाराजांनी समाधान व्यक्त केलं आणि दररोज आपलं उठावं आणि आपल्या झोपडीच्या बाहेर भगवंताकडे तोंड करून भजन करावं आणि प्रार्थना करा की प्रभू तुला काय अशक्य आहे, माझ्या घरी जेवायला येणार देवा, माझ्याकडे जेवायला येणार. आणि भगवंताने ती करून हाक ऐकली आणि भगवंत चोखोबा महाराजांच्या घरी जेवण्यासाठी येऊ लागले. दररोजचा तो प्रसंग, दररोज ते चोखोबा महाराजांकडे, अर्थात त्या मंदिरामध्ये हे बडवे पंचपक्वान्न बनवून आणायचे. पण एक सांगू, थोर भक्तीचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. तो अन्नाचा भुकेला नाही, तो भक्तीचा भुकेला आहे, हा दुष्काळ आहे त्याला. म्हणून तो दुष्काळ पूर्ण करण्यासाठी, दुष्काळ नाहीसा करण्यासाठी माझे भगवंत चंद्रभागा ओलांडून पलीकडच्या बाजूला जिथं चोखोबा महाराजांची झोपडी होती तिथं जेवण करण्यासाठी जायचे. झालं, एक दिवशीचा प्रसंग असा आला की त्या झोपडीच्या बाहेर भगवंताला काय असेल ते बनवलं आणि भगवंताला घास भरवत होते चोखोबा महाराज. पण गडबड अशी झाली की त्याच वेळेस नेमकं कुणीतरी पलीकडच्या साईडला, म्हणजे चंद्रभागेच्या पलीकडच्या बाजूला जिथं झोपडी होती चोखोबा महाराजांची, तिथं कोणीतरी बडव्यांपैकी कोणतरी पोहोचलं अचानक काहीतरी कामासाठी. आणि त्यांनी पाहिलं की अरे, देव चोख्याच्या हातचं खातो. म्हणून चोखोबा महाराजांना त्या बडव्यांनी तिथं एका झाडाच्या, एक लिंबाचं झाड म्हणा किंवा कशाच तरी झाड होतं, त्या झाडाच्या आडपं बघून, आडपं थांबून ते जे बडवे होते त्यांनी ते बघत होते. आणि नेमकं चोखोबा महाराजांच्या लक्षात आलं की त्या झाडावर एक कावळा बसलेला होता आणि तो कावळा जर विष्ठा केली तर माझ्या भगवंताच्या अंगावर पडेल, म्हणून त्या कावळ्याला ते हुसकत होते. आता कावळ्याला हुसकायचं म्हणजे हड हड हर असं करून त्या कावळ्याला हुसकत होते. तर त्या बडव्यांना वाटलं की मलाच हुसकवतात का काय, म्हणून त्या बडव्याला राग आला आणि ते समोर आले आणि त्या चोखोबा महाराजांच्या भगवंत तिथं असताना चोखोबा महाराजांच्या कानसालीत लावली आणि तेवढ्यात भगवंत तिथं अंतर्धान झाले. जोरात लावली, अगदी सर्व तळपायाची आग मस्तकाला गेलेली होती, सर्व ताकदीने ताकद पूर्ण एकत्र केली, एक कानसाळीत ठेवून दिली. चोखोबा महाराज एक शब्दाने सुद्धा बोलले नाही. म्हणे मी घरी जाऊन आंघोळ करील, सोचिरभूत होईल, पण तुला आता मी प्रसाद देऊनच जाईल. आणि ते बडवे तिथून निघून आले.
आंघोळ केली आणि ज्यावेळेस संध्याकाळची आरती करायची वेळ आली आणि ते गडवे पुन्हा त्या मंदिरात आले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की भगवंताचा एक गाल सुजलेला आहे, पांडुरंग परमात्म्याचा एक गाल सुजलेला आहे. म्हणून त्यांनी विचारलं, देवा हा गाल कसं काय सुजला तुमचा? मग त्यांनी सांगितलं की तू सकाळी कोणाला मारलंस ना म्हणे. म्हणे हो, त्या चोख्याला मारलं म्हणे मी, मला राग आला, तो तुम्हाला पाठवू इच्छितो. अरे सांगितलं, तो चोखा त्याला मारलं, पण तो माझा निस्सीम भक्त आहे आणि माझ्या निस्सीम भक्तावर आलेलं संकट हे कधीही मी त्याच्यावर न येऊ देता ते संकट मी माझ्यावर घेत असतो. मायबापांनो, असं अलौकिक माझ्या चोखोबा महाराजांचं जीवनचरित्र आहे, अलौकिक जीवनचरित्र आहे. आणि चोखोबा महाराजांना ज्यावेळेस हे कळालं की माझ्यामुळे माझ्या भगवंताचा गाल सुजला आणि त्याची इजा मला भगवंताने होऊ दिली नाही, आणि हे त्या पडव्यांच्या लक्षात आल्यानंतर पडव्यांनी तिथूनही त्यांना पलायन करण्यासाठी सांगितलं की तू आता या चंद्रभागेच्या अलीकडे यायचं नाही. झालं. तिथूनच चोखोबा महाराज भगवंताची भक्ती करू लागले, तिथूनच नामस्मरण करू लागले. एक दिवशी चोखोबा महाराजांच्या पत्नीला दिवस गेले आणि चोखोबा महाराजांच्या पत्नीने सांगितलं की अहो, ऐकलं का, आपल्याला आता कुणीतरी लागल, माझी प्रसूत वेदना जवळ आलेली आहे, मला तर प्रसूत वेदना होऊ लागलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही जा आणि वंशांना घेऊन या, निर्मळाबाईंना. आणि चोखोबा महाराज म्हणे ठीक आहे, लगेच येतो म्हणे घेऊन. चोखोबा महाराज बाहेर पडले, पण तेवढ्यात गडबड अशी झाली, आषाढी वारीसाठी काही वारकरी आपली दिंडी घेऊन, पताका घेऊन भगवंताच्या भेटीसाठी येत होते. बस तेवढं बघितलं आणि महाराज चोखोबा महाराजांनी विसरूनच गेले की मला पत्नीने सांगितलं की बहिणीला घेऊन यायचंय म्हणून. आणि चोखोबा महाराज मात्र त्या दिंडीत सामील झाले आणि ज्ञानोबा तुकारामच्या घोषणा देत पांडुरंगाचं नामचिंतन करत 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 चोखोबा महाराज पंढरपूरमध्ये पुन्हा प्रस्थान केलं. आणि चोखोबा महाराज पंढरपूरला आले, पण घरचा संपूर्ण विसर पडला आणि विसर पडून चोखोबा महाराज चातुर्मासासाठी पंढरपुरामध्ये स्थायिक झाले. पण हा सगळा प्रकार भगवंताला ज्यावेळेस कळाला, त्यावेळेस भगवंताने रखुमाईकडे पाहिलं आणि रखुमाईला सांगितलं, अहो ऐकलं का? म्हणे काय? अहो म्हणे आपल्या चोख्याची पत्नी गरोदर आहे, तिची प्रसूत वेदना जवळ आलेली आहे, प्रसूत काळ जवळ आलेला आहे, तुम्ही जाता का? रुक्माईने सांगितलं, अहो मी लक्ष्मी आहे, मी कोणाच्याही घरी नाही जाऊ शकत, गरिबांच्या घरी मी कशाला जाऊ, दारिद्र्यांच्या घरी मी जाणार नाही, हे काय धंदे असतील तुमची तुम्ही करा म्हणे. महाराज माझ्या भगवंताने काय केलं, ज्या वेळेस सोयराबाईंचं पोट दुखू लागलं आणि प्रसूत काळ अति समीप आला, त्यावेळेस माझ्या भगवंताने असं सुंदर असं कपाळाला कुंकू लावलं, 9 वारी पातळ नेसलं आणि ते पातळ पण 2 पातळ एकत्र करून नेसलीवर का, हा ते दाखवायचं होतं पूर्णपणे जसंच्या तसं. आणि एक पाटी घेतली, त्या पाटीमध्ये सुंटवडा घेतला, काही बाळाते घेतले आणि ते घेऊन माझे भगवंत त्या सोयराबाईच्या दारात गेले आणि सोयराबाईच्या दारात जाऊन हाक मारू लागले की चोखोबाची बहीण झाला शारंग आणि वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी दार उघडा, मी आलेले आहे. आणि ज्या वेळेस सोयराबाईने दार उघडलं, पाहिलं तर समोर निर्मळाबाई उभ्या होत्या. वंश आला तुम्ही, बरं झालं, फार उपकार झाले तुमचे, मला तर वाटत होतं हे तुम्हाला सांगतात का नाही सांगत. हो हो म्हणे, मला सगळं कळालं, मी आले, तुम्ही काही काळजी करू नका म्हणे वहिनी, आता मी आले ना तर तुम्ही बिनधास्त राहा. महाराज माझ्या भगवंताने चोखोबा महाराजांच्या पत्नीचं, आमच्या सोयरा आई साहेबांचं बाळंतपण केलं आणि मुलगा जन्माला आला, त्याचं नाव कर्ममेळा. चोखोबा महाराजांचे चिरंजीव कर्ममेळा महाराज जन्माला आले, सुंदर अशी शुश्रूषा केली, बाळ जन्माला आलं आणि कुठल्याही प्रकारचे त्रास नाही, कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आता भगवंत प्रत्यक्ष तिथं सोयीन म्हणून हजर म्हटल्यानंतर जगात असं कोणतं संकट आहे की जे भगवंत असताना उपस्थित होईल? अशक्य आहे, अशक्य कदापि शक्य नाही. सुंदर असं बाळंतपण झालं, सगळं झालं आणि चातुर्मास संपत आल्यानंतर नामदेव महाराजांनी चोखोबा महाराजांना विचारलं, चोखोबा काय चाललंय सध्या, सगळं व्यवस्थित? भगवंताची भक्ती वगैरे सांगितलं. नामदेव महाराज तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चालू आहे, माझ्या भगवंताची कृपा आहे, सगळं नामस्मरण अगदी मन भरून जातं, तल्लीन होऊन जातो मी या नामस्मरणामध्ये. सांगितलं आमच्या वहिनी साहेबांचं काय चाललंय,
ज्यावेळेस नामदेव महाराजांनी विचारलं आमच्या वहिनी साहेबांचं काय चाललं, त्यावेळेस चोखोबा महाराजांना लक्षात आलं की अरे बाप रे, आपल्याला आपल्या पत्नीने आपल्या बहिणीला बोलवायला सांगितलं होतं आणि आपण मात्र पंढरपूरला आलो. तात्काळ चोखोबा महाराज निघाले, डायरेक्ट घराकडे गेले की किती दिवस झाले काय माहिती, भानच नव्हतं त्यांना, काळ वेळेचं भानच नव्हतं. घरी गेले, पाहतात तर काय, घरी जात असताना चंद्रभागा ओलांडून पलीकडच्या साईडनी गेले आणि जसं भगवंताला कळालं की आता चोखा आपल्याकडे घरी येतो आहे, त्या निर्मळा रूपी भगवंताने काय केलं, त्यांना सांगितलं वहिनी मी काही बाळंते आहेत ते बाळंत घेतो, धुवून आणते आणि तुम्ही थोडंसं विश्रांती करा. म्हणून ते एका काशात बादलीत म्हणा टोपलीत म्हणा कशात तरी घेतले आणि ते घेऊन धुण्यासाठी नदीवर गेले आणि धुण्यासाठी नदीवर गेले. निघत चोखोबा महाराज आले. चोखोबा महाराजांनी पाहिलं बाळंतपण झालेलं आहे, बाळ जन्माला आलेलं आहे, मुलगा आहे सुंदर असा. आणि चोखोबा महाराजांनी माफी मागितली, सांगितलं सोयरा मला क्षमा कर, माझ्याच्याने विसर भुल्या पंढरपूरचे वारकरी आले आणि मी पंढरपूरला निघून गेलो, मी निर्मळाला सांगू शकलो नाही, माझ्या बहिणीला सांगितलं. अहो काय बोलता, आता वंश कपडे धुण्यासाठी गेल्यात म्हणे आणि वंश आल्या, त्यांनी सर्व शुश्रूषा केली, एकदम सुखरूप बाळंत झाली म्हणे, मी खूप सेवा केली त्यांनी माझी 4 महिने आणि तुम्ही म्हणता की सांगितलं नाही. मग चोखोबा महाराज म्हणे मग कुठे ती निर्मळा, कुठे गेली म्हणे, त्या धुण्यासाठी गेले. आणि म्हणून माझे चोखोबा महाराज पुन्हा त्यावेळेस नदीवर गेले आणि बघितलं तर तिथं निर्मळाही नाही, भगवंतही नाही, एका टोपलीत कुठेतरी ते कपडे ठेवलेले होते आणि ते धुवून ठेवले होते बरं का, महत्वाचा विषय, ते धुवून ठेवले होते कपडे सर्व. ते पाहिलं आणि चोखोबा महाराजांनी थोडा विचार केला की कुणी धुतले असतील, म्हणून थोडं खाली लक्ष गेलं वाळूवर, तर वाळूवर माझ्या भगवंताच्या पदचिन्ह त्यांना दिसले. आता भगवंताचे पदचिन्ह त्यांनी कसे ओळखले हा एक मुख्य प्रश्न आहे. पण काय माय बापांनो, माझ्या भगवंताच्या पदचिन्हावर पदांवर काही चिन्ह आहेत, जसे शंख चक्र पद्म, या सगळ्या मुद्रा त्या पावलांवर उमटलेल्या होत्या. आणि चोखोबा महाराजांच्या लक्षात आलं की प्रभू माझ्या या विघ्नात माझी सहकार्य करण्यासाठी स्वतः तुम्ही आलात, माझं किती परमभाग्य प्रभू, मी किती पापी आहे आणि तुम्हाला या ठिकाणी माझ्यासाठी कष्ट घ्यावे लागले, तुम्ही पंढरपूर सोडलं आणि माझ्या घरी माझ्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी आलं. मायबापांनो, असं अलौकिक चरित्र माझ्या चोखोबा महाराजांचं आहे आणि असा दिनक्रम चोखोबा महाराजांचा सुरूच राहिला. एक दिवशी काय झालं, त्या मंगळवेढ्याला कुठंतरी कूस बांधण्याचं काम चालू झालं होतं. कूस बांधायचं म्हणजे त्या मंगळवेढ्याला आजूबाजूला म्हणजे मोठी भिंत बांधायची होती, भली मोठी भिंत. मग त्याच्यासाठी काय केलं, तर त्या काळचा तो नियम होता की सर्व महार समाजाला एकत्र घेऊन त्यांना सर्वांना तिथं कामाला बोलवायचं. म्हणून त्या राजाने त्यावेळेस दौंडी पिटवली आणि सैनिक सोडले आणि ते सैनिक सर्व त्या चोखोबा महाराजांना घेण्यासाठी त्या पंढरपुरामध्ये त्या झोपडीजवळ आले आणि त्यांना सांगितलं की चला आता आपल्याला तुम्हाला तिकडं काम आहे, त्या कामाला तुम्हाला यावं लागेल. चोखोबा महाराज म्हणे माझ्या पांडुरंगाचं राऊळ सोडून मी कसा येऊ, पण बळजबरीनं त्यांना नेलं. एक ठिकाणी नामदेव महाराजाचं गोड चिंतन मांडतात की मंगळवेड्या भोवती कूस घालावया, महारासी न्यावया दूत आले. त्या मंगळवेड्याच्या आजूबाजूला कूस बांधण्यासाठी त्या सर्व महार लोकांना घेण्यासाठी ते दूत आले आणि त्यांनी महाराज समागमे चोखा मेळा गेला, कामते लागला करावया. सर्व महाराजांसंग चोखा महाराजही गेले आणि ते काम करू लागले. पण काय झालं, सर्व काळ वाचे विठ्ठल नाम छंद, आठवी गोविंद वेळोवेळा. कामातही चोखोबा महाराजांचं भजन चालूच राहिलं. 4 महिने याची रीती लोटिले, कूस कडाडिले. अकस्मात काय झालं, तिथं कूस बांधत असताना कूस बांधता बांधता बरीच मोठी ती कूस झाली, म्हणजे भिंत बरीच मोठी झाली आणि अचानक दैवयोगगत्या ती कूस खाली पडली आणि त्या कुसेमध्ये माझे चोखोबा महाराजांचा अंत झाला. अर्थात त्या ठिकाणी बरेच महार समाजाचे माझे बांधव सर्व गतप्राण झाले आणि चोखोबा महाराजही त्याच्यामध्ये आपला प्राण गमावून बसले. तयाखाली महार बहुचूर झाले, चोख्याने अर्पिले प्राण देवा. त्या खाली भरपूर महार गेले, त्याच्यामध्ये माझे चोखोबा महाराजही देवाला प्राण अर्पण केला. काय झालं, तिकडं चोखोबा महाराजांचं देह अवसान झालं.
परंतु तिकडं भगवंत कासावीस झाले की आता काय करावं म्हणून चोखोबा महाराजांच्या भगवंताने नामदेवाला बोलवून घेतलं आणि नामाला सांगितलं, नामा देव म्हणे नाम्या त्वा जावे तेथे, त्याच्या अस्थी येथे घेऊन याव्या. नामदेवांना सांगितलं, नामदेवा तू तिथं जा, मंगळवेड्याला जिथं माझा चोख काम करत होता तिथं जा आणि तिथून त्या अस्थी घेऊन माझ्याकडे ये. पण नामदेव महाराजांचा प्रश्न असा पडला की नामदेव महाराज म्हणजे, देवा अहो अनेक जण त्या ढिगाऱ्याखाली मरून पडलेले आहेत, मग त्याच्यामध्ये चोखोबा महाराजांच्या अस्थी कशा ओळखायच्या? त्यावेळेस नामदेव महाराजांनी प्रश्न केला की नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या? विठ्ठल नाम ज्यामध्ये निधी. भगवंताने सांगितलं तू तिथं जा आणि प्रत्येक हस्ती कानाला लाव आणि ज्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल असं नामचिंतन येईल ती माझ्या चोखोबाची हस्ती आहे असं तू समज आणि ती माझ्यापर्यंत घेऊन ये. ऐकून या कानी अंचळी भराव्या, आणून द्याव्या आम्हा पासे. पांडुरंग म्हणे ते कानाला लाव, ते ऐक आणि तुझ्या धोत्रात घे, तुझ्या सोग्यात घे आणि माझ्यापर्यंत आणून दे. माझ्या नामदेव महाराजांनी तिथे जावं, धोत्राचा सोगा करावा आणि त्या सोग्यामध्ये प्रत्येक हाड उचलावं, कानाला लावावं, ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल नाम येईल त्या हस्तींना नामदेव महाराजांनी स्वतःच्या आपल्या धोत्रामध्ये घ्यावं. शालिवान शके 1260 प्रमाथी नाम संवत्सर ती तिथी सांगितलेली नामदेव महाराजांनी या ठिकाणी. त्यानंतर वैशाख वद्य पंचमी सुदीन गुरुवारी प्रयाण करी चोखा. गुरुवारच्या दिवशी ही सगळी घटना घडली. हे महत्वाचं लक्षात घ्या, लक्ष असू द्या थोडस, म्हणजे शब्द नामदेव महाराजांचे शब्द किती महत्वाचे आहेत. गुरुवारी प्रयाण करी चोखा, चोखा माझा जीव, चोखा माझा भाव, कुळ धर्म देव, चोखा माझा भगवंत स्वतः म्हणतात नामदेवांना की नामा हा चोखा माझा जीव आहे, चोखा माझा भाव आहे, माझा कुळ धर्म देवही माझा चोखाच आहे आणि आपण मात्र याती धर्मामध्ये गुंतून बसतो. माझ्या काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती, मी आलो व्यक्ती तयासाठी. त्याची शक्ती, त्याची भक्ती काय आहे तर मीही त्याच्यासाठी सदेह त्याच्या समोर उपस्थित झालो. ही माझ्या चोखोबाची भक्ती आणि शक्ती आहे. माझ्या चोखियाचे करील जो ध्यान, तया कधी विघ्न पडो निधी. माझ्या चोखोबाचं ध्यान जो करेल ना त्याला कधी त्याच्या आयुष्यात विघ्न येणार नाही. भगवंताने ठाम निश्चयाने हे सांगितलेलं आहे. नामदेवे असते आणल्या पार कोणी, घेत चक्रपाणी पितांबरी. नामदेव महाराजांनी त्या अस्थी घेऊन आले आणि सुंदर अशा त्या अस्थी आणल्यानंतर भगवंताने स्वतःच्या पितांबरात त्या अस्थी घेतल्या. याचा उल्लेख नामदेव महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. हे चरित्र सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या गोष्टी संतांविषयी विचारात घेतो त्या गोष्टी आम्हाला संतांपासून दूर करण्यासाठी प्रवृत्त करतात. देवाची अंजळी उठविला गजर आणि विठ्ठले नाम अंबर गरजत असे. त्या अस्थी भगवंताने आपल्या पितांबरात घेतल्या मायबापांनो आणि भगवंत त्या अस्थी घेऊन राऊळात आले आणि तिथं नामदेव महाराज वर्णन करतात. देवाचे अंचळी उठिला गजर, अंचळी नाम राऊळामध्ये गजर झाला आणि विठ्ठल नामे अंबर गरजत असे. संत समुदाय पताकांचा भार लोटले गजर ऐकावया. सर्व संत त्या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व संत महात्मे, नामदेव महाराज असतील, माझे सावता महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई, संदेव महाराज, गोरोबा काका, सर्व 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 संत त्या ठिकाणी उपस्थित झाले. आमच्या जनाबाई सुद्धा त्या ठिकाणी होत्या आणि एकच पताकांचा भार होऊन भगवंताच्या नामाचा गजर त्या ठिकाणी लोटला गेला. वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार आणि नामाचा गजर महाद्वारी ऐका. गुरुवारी नामदेव महाराज त्या भिंतीखाली सापडले आणि तात्काळ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी माझ्या भगवंताने त्या नामदेवांना आज्ञा करून त्या चोखोबा महाराजांच्या हस्ते आणायला सांगितल्या. वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार नामाचा गजर महाद्वारी ऐसी आनंदाने नामाच्या गजरी दिली महाद्वारी समाधी. त्या ज्या ठिकाणी नामदेव पायरी आहे, नामदेव पायरी समीप आजही आम्ही जर पंढरपूरला गेलो तर चोखोबा महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय माझ्या भगवंताचं दर्शन योग्य ठरणार नाही. का
संत पूजावे आरते, देव पूजावे परते. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही चोखोबा महाराजांच्या समाधीला डोकं ठेवून चोखोबा महाराजांच्या समाधीचा बुक्का कपाळी लावून मग भगवंताच्या दर्शनाला जाणं योग्य आहे का? नामदेव पायरीचं दर्शन आणि माझ्या चोखोबा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय तिथून निघणं आणि पंढरपूरचं दर्शन घेणं पांडुरंगाचं योग्य ठरणार नाही. का? त्याचं कारण असं आहे की ज्या चोखोबा महाराजांना प्रत्यक्षात माझ्या भगवंताने समाधी दिलेली आहे त्याचं वर्णनही पुढे आलेलं आहे, तेही तुम्हाला सांगतो मी की ऐसा आनंदाने नामाच्या गजरी दिली महाद्वारी समाधी त्या आस्ती निक्षेपण आपुलिया हाते. आस्ती निक्षेपण म्हणजे भगवंताने स्वतःच्या हातात त्या आस्ती घेतल्या, निक्षेपण त्या धुतल्या, स्वच्छ केल्या आणि त्या समाधी स्थानी ठेवून करुणी आनंदे पाषाण ठेवी. भगवंताने त्या अस्थिचं निक्षेपण करून एका ठिकाणी ठेवलं आणि स्वतःच्या हाताने तिथं दगड ठेवला म्हणजे पाषाण ठेवला. आणि निस्ता भगवंताने पाषाण ठेवला नाही तर राई रखुमाबाई कुरवंडी करीती सत्यभामा आरती ओवाळीती. राई रखुमाबाई त्याची कुरवंडी करून राई रखुमाबाई सत्यभामा माता त्याची आरती ओवाळू लागल्या. नामदेव महाराजांनी हे सर्व दृश्य पाहिलं आणि नामदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. नामदेव महाराज म्हणे, प्रभू काय तुमचे प्रेम, भक्तावरचं तुमचं प्रेम हे अगाध अलौकिक अशा प्रकारचं आहे. नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा जाईल माझ्या बापा ओवाळून. नामदेव महाराज म्हणतात, प्रभू तुमच्या ह्या प्रेमापोटी तर आम्ही ओवाळून जाऊ असं तुमचं अलौकिक असं दिव्य प्रेम आहे. आणि असं माझ्या चोखोबा महाराजांचं अतिशय सुंदर आणि अतिशय निर्मळ असं चोखोबा महाराजांचं हे जीवनचरित्र आहे. अर्थात एवढ्यात जीवनचरित्र संपत नाही. हा फक्त आपल्याला धावता आढावा आहे आणि या धावता आढाव्यासाठी जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. काय झालं, मंगळवेढ्यावरून ज्या वेळेस हस्ती आणल्या, भगवंताने समाधी दिली चोखोबा महाराजांना. आणि चोखोबा महाराजांचं तसं जर बघायला गेलं तर जन्म 14 जानेवारी 1268 आणि चोखोबा महाराजांचं निधन हे 1338 साली झालेलं आहे असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आणि चोखोबा महाराजांची एकंदरीत अभंग संख्या ही काही फार नाहीये. इतर संतांसारखी तुकोबाराया, नामदेव महाराज, नाथबाबा यांच्यासारखी प्रगल्भ अशी अभंग संख्या नाहीये, परंतु मोजके अभंग आहेत. त्या अभंगाची संख्या आहे 358. फक्त 358 चोखोबा महाराजांचे अभंग आपल्याला सापडतात. आणि त्या अभंगाचे सुद्धा जे महत्वाचे लेखक त्या काळचे ते म्हणजे अनंत भट. अनंत भट्टांनी हे सर्व अभंग चोखोबा महाराजांचे लिहून काढलेले आहेत. आता त्या चोखोबा महाराजांचे 358 जे अभंग आहेत त्या अभंगाचं थोडक्यात स्वरूप आपण 1-2 मिनिटात बघूया की कोणत्या विषयावर किती अभंग आहेत माझ्या चोखोबारायांचे. तर विठ्ठल महिमेचे अभंग माझ्या चोखोबारायांचे 55 अभंग आहेत, विठ्ठल महिमा. त्यानंतर पंढरी महिमाचे 17 अभंग आहेत. आत्मनिवेदनाचा एकच अभंग आहे. त्यानंतर बाळक्रीडेचे 4 अभंग आहेत. त्याच्यानंतर परिपूर्ती समाधान याचे 4 अभंग माझ्या चोखोबांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यानंतर करुणा ह्या विषयावर माझ्या चोखोबा महाराजांनी 97 अभंग लिहिलेले आहेत. त्यानंतर नामपर 37 अभंग, तर संतपर 8 अभंग आहेत. उपदेशपर 52 अभंग आहेत, तर भाव प्रकरणातील अभंग 2 आहेत. आणि विटाळ हा जो माझं तुझं हे ते याच्यावर जो अभंग लिहिले त्या अभंगाची संख्या आहे 6. विटाळ ह्या विषयावर 6 अभंग माझ्या चोखोबांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर भक्तवत्सलता, भगवंताची भक्तवत्सलता याच्यावर चोखोबा महाराजांचे 11 अभंग लिहिलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्री याच्यावर 2 अभंग महाराजांनी लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर पांडुरंग वियोग याच्यावर 7 अभंग, तर नामदेव स्तुतीपर हे 32 अभंग लिहिलेले आहेत. का तर त्या काळामध्ये नामदेव महाराजांचा जो संघ घडला आणि नामदेव महाराजांमुळे जो भगवंत कळाला माझ्या चोखोबारायांना, नामदेव महाराजांमुळे जी भक्ती करता आली त्याचं एक उतराई होण्यासाठी का होईना पण माझ्या चोखोबा महाराजांनी नामदेव महाराजांचे स्तुतीपर 32 अभंग लिहिलेले आहेत. त्यानंतर ज्ञानदेव स्तुतीपर महाराजांनी 5 अभंग लिहिले आहेत चोखोबा महाराजांनी. त्यानंतर संकीर्तन ह्या विषयावर 2 अभंग लिहिलेले आहेत. आणि जोहार, आपण जे जोहार ऐकतो, जोहार मायबाप जोहार, तुमच्या दासाचा मी महार, असं जे अशी जी जोहार आहेत हे जोहार 3 आहेत चोखोबा महाराजांचे.
त्यानंतर निरोप आणि मागणं याच्यावर 3 अभंग आहेत महाराजांचे, सखोबा महाराजांचे. निरोप आणि मागणी याच्यावर फक्त 3 अभंग आहेत आणि शेवटचा प्रसाद म्हणून 1 अभंग महाराजांनी लिहिला. असं महाराजांचं संपूर्ण वाङ्मयाचा धावता आढावा आपण घेण्याचा प्रयत्न केला. आणि ह्या अभंगातून आपल्याला एकच लक्षात येतं की महाराजांनी अभंग लिहित असताना भगवंताच्या विठ्ठल नाम महिम्यावर 5 लिहिले, पण करुणा ह्या स्थितीवर मात्र 97 अभंग लिहिले. करुणा ही भगवंताची करुणा किती अगाध आणि अलौकिक आहे आणि तीच करुणा दाखवण्यासाठी महाराजांनी 97 अभंग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. असे एकूण सर्व 358 अभंग आपल्याला सखोबा महाराजांचे सापडतात. असे अलौकिक जीवन जगणारे माझे सखोबाराय महाराज आणि भगवंताचे निस्सीम भक्त, जातीपातीचा कुठेही अंतःकरणामध्ये कुठेही अभिमान म्हणा किंवा कुठल्याही प्रकारची हीन भावना अंतःकरणात न घेता भगवंतापर्यंत कसं जाता येईल याच्यासाठी संपूर्ण आयुष्य माझ्या सखोबा महाराजांनी भगवंताच्या स्वाधीन करून दिलं. आणि असे असणारे सखोबा महाराज, सखोबा महाराजांच्या चरणावर या ठिकाणी मी तुमच्या साक्षीनं नतमस्तक होतो आणि भगवंताजवळ विनंती करतो की माझ्या सर्व श्रोतृ वर्गांना निर्मळ भक्तीचं दान देऊन माझ्या सर्व श्रोत्यांना सुखी कर, एवढं या ठिकाणी बोलतो आणि माझ्या संत पुष्पेला या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरुदेवाय नमो नमः. विठ्ठला 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 विठ्ठला.